त्यानंतर आज काही आखाड्यांकडनं म्हणजे आखाडा परिषदेकडनंच शाही स्नानाच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आला। पण आता शाही मिरवणूक जी आहे ती काढण्यात आल्याचं आपण बघतोय। विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर, मठाधिपती, महंत या शाही मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। मौनी अमावस्या अमृत स्नानाला सुरुवात करण्यात आलेली आहे। चलो महाकुंभ असं म्हणत जगभरातनं भाविक कोणत्याही आमंत्रणाशिवाय या सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत। कोट्यवधी भाविक आता या क्षणाला प्रयागराजच्या संगमावरती आहेत। शैवांचे 12 आणि वैष्णवांचे 3 आखाडे शिवाय त्यातल्या उपशाखा असे मिळून सगळेच महंत जे आहेत ते ठरवून दिलेल्या तटावरती आता या मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृत स्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत। आणि अर्थात त्यांच्या बरोबरीने भाविक देखील मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित झालेले आहेत। मौनी अमावस्येला विशेष महत्त्व जे आहे ते शाही स्नानाच्या निमित्ताने प्राप्त झालंय। शेकडो वर्षांनंतर हा योग जुळून आलेला आहे आणि हा योग त्यातली भावना याचा आनंद घेण्यासाठी म्हणून या अमृत स्नानाचा आनंद घेण्यासाठी भाविक तिथं उपस्थित झाले। हर हर महादेव, ओम नमो नारायण असा जयघोष करत शैव आणि वैष्णवांच्या वतीने इथे जयघोष केला जातोय। अर्थात या शाही स्नानाचा प्रत्येक आखाड्याचा क्रम देखील ठरलेला असतो आणि त्या क्रमानुसारच शैवांमधील 12, वैष्णवांमधील 3 आणि त्यातल्या उपशाखा या स्नानासाठी क्रमाने पुढे सरकताना दिसतात। आधी भस्म स्नान आणि मग गंगा स्नान, शिवाला शरीरावरती धारण करत मग गंगेच्या पात्रात उतरायचं अशी एक उदात्त भावना घेऊन संबंध साधू संप्रदाय आज या मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृत स्नानाचा आनंद घेण्याकरता इथं आल्याचं आपण पाहतोय। तर या मौनी अमावस्येच्या निमित्ताने आयोजित या अमृत स्नानाबद्दलचे अपडेट आपण यापुढे अशाच पद्धतीने जाणून घेत राहणार आहोत। आणि घडामोडींचा सिलसिला सुरूच आहे, कारण वेगानं घडामोडी घडत आहेत ज्या आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू। तुम्ही आणि आम्ही यातनं अपडेट राहू। इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्र्यांनी मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा, मी राजीनामा देईन। मात्र गेल्या 51 दिवसांपासून मीच टार्गेटवर, धनंजय मुंडेंचं मोठं विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे आज रात्री अमित शहांची घेणार भेट, मंत्रिपद राहणार की जाणार यावर होणार निर्णय, सूत्रांची माहिती। पद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये, मात्र मुंडेंना खुलासा करण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय। संजय राऊत यांचा अजितदादांचा हा मुंडेंना टोला। नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। 50 दिवसांपासून मुख्य आरोपी सापडत नाहीये, सरकारनं कुटुंबियांची चेष्टा लावली आहे का, सुप्रिया सुळेंचा सवाल। अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असल्यानं भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांची दादांबरोबरची भेट टळली। रायगडच्या पालकमंत्री पदावरून मात्र गोगावलेंचा दावा कायम। पालघरचा पालकमंत्री असलो तरीही दर 2 महिन्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार, गणेश नाईक यांची घोषणा। भाजपकडून शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे का, चर्चांना उधाण। आरक्षणासाठी आम्ही किती वाट बघायची, आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला सवाल। आरक्षण देणार की नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं, दगाफटका कराल तर खबरदार,
तुम्हाला 5 वर्ष सत्तेत सुखानं राहू देणार नाही, जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा. बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याच्या कारस्थानात 2 राजकीय नेत्यांचा सहभाग, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप. तर बांगलादेशींच्या अर्जांची पुन्हा तपासणीची मागणी. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो असं म्हणत राज्य सरकारच्या संपर्कात असल्याचंही केलं नमूद. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये न्यूरोसर्जनची नियुक्ती होणार. न्यूरोसर्जन नियुक्त करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघत आहोत आणि सुरुवातीला आपण जाणार आहोत प्रयागराजमध्ये. या ठिकाणी महाकुंभमध्ये कर्तव्य दाखवले जात आहे, त्याचबरोबर भस्म स्नान केलं जात आहे आणि पवित्र स्नान मौनी अमावस्येचं या ठिकाणी केलं जात आहे. आज मौनी अमावस्या आहे, त्यानिमित्त अमृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. कोट्यावधी भाविकांचं गंगेत स्नान पाहायला मिळत आहे. तर प्रयागराजमध्ये भाविकांचा सागर उसळल्याचं दिसून येते आणि त्याची ही दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. प्रयागराजमध्ये भाविकांचा हा सागर एकीकडे आहे नदी, तर दुसरीकडे इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेले दिसत आहेत. त्यांचा जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य प्रयागराजमधले, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे आणि हे दृश्य नेमकं कसं दिसतंय, कशा पद्धतीनं जेव्हा कोट्यावधी भाविक येतात त्यावेळेला कसं चित्र असतं त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. दरम्यान इथं साधू संतही पोहोचलेले आहेत. भस्म स्नान करताना ते दिसत आहेत आणि त्यानंतर ते पवित्र स्नान करणार आहेत गंगेमध्ये. कोट्यावधी भाविकांचं गंगेत स्नान होत आहे आणि त्यावेळची ही दृश्य गंगा किनारी किती मोठ्या संख्येनं हे भाविक जमलेले आहेत, साधू संत जमलेले आहेत, त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. प्रयागराजमध्ये भाविकांचा जनसागर उसळलेला आहे. आज मौनी अमावस्या आणि त्यानिमित्त अमृत स्नान करण्यासाठी इथं सुरुवात झालेली आहे आणि भाविक मोठ्या संख्येनं पोहोचल्याचं दिसतंय. तर यंदाच्या या कुंभ मेळ्यासाठी 40 कोटींपेक्षा जास्त भाविक येतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार इथं दररोज लाखो भाविक येताना दिसून येत आहेत, कोट्यावधी भाविक येताना दिसून येत आहेत. आणि अशातच आता आपण ही आत्ताची दृश्य बघतोय ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेली, ज्याच्यामध्ये एकीकडे गंगा नदी आहे जिथं स्नान करण्यासाठी आता थोड्याच वेळामध्ये हे सर्वजण जाणार आहेत. मात्र दुसरीकडे गंगेच्या तीरावरची ही दृश्य आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकेल किती मोठ्या संख्येनं हे भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पवित्र स्नान करण्यासाठी त्यांची गर्दी दिसून येते. पुण्य का सबसे बड़ा प्रोजेक्ट है और हम लोगों को ये सब प्राप्त होता है, तो हम यही कहना चाहेंगे कि कष्ट तो होता है तपस्या में, स्नान में, और हम ये कहना चाहते हैं कि जितना कोई कष्ट होता है ना उतना पुण्य ज़्यादा मिलता है. देखो, हमको जन कल्याण के लिए ही प्रभु से मांगेंगे कि सभी का कल्याण हो और सनातन धर्म की हमेशा विजय बनी रहे. भस्म का श्रृंगार करके आप लोग स्नान करने पहुंचे हैं, ये अद्भुत है. ऐसा माना जाता है कि आप गंगा मैया को पवित्र करते हैं. बिल्कुल, ये गंगा मैया के सानिध्य से ही हमें ये प्राप्त हो रहा है और गंगा मैया की कृपा सबके ऊपर बनी रहे, हम यही गंगा मैया से प्रार्थना करना चाहेंगे. तर जेवढे जास्त कष्ट तेवढे जास्त पुण्य मिळतात असं या ठिकाणी हे साधू महंत बोलताना दिसतात. दरम्यान ही दोन दृश्य आपण बघतो, एकीकडे आहे पवित्र स्नान करतानाची दृश्य, तर दुसरीकडे हे सर्वजण साधू महंतांचा हा जथ्था गंगेकडे निघाल्याचं आपल्याला दिसतंय पवित्र स्नानासाठी. आणि त्यांच्या समवेत आजूबाजूला आपल्याला सुरक्षा रक्षक सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्याकडून इथं सुरक्षेची काळजी घेतली जाते. दरम्यान ही दृश्य आहेत पवित्र स्नानाची. पवित्र स्नानाला इथं सुरुवात झाली आहे.